नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, MCCद्वारे ऑल इंडिया कोटा 15% जागांचा जो काही शेड्यूल आहे तो देण्यात आला। त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रातील MBBS, BDS व BMS, BHMS आणि फिजिओथेरपीचे शेड्यूल कधी येणार। तर याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। MCCने जे काही स्टेट काउन्सिलिंग होतात त्याचा देखील शेड्यूल दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाचा शेड्यूल पाहू शकतो। ऑल इंडियाचा जो काही शेड्यूल आहे त्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलीच आहे। या ठिकाणी आता आपण जो काही स्टेट कोटाचा शेड्यूल आहे त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, स्टेट कोटाचा जो काही कॅप राऊंड 1 आहे तो 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे व राऊंड 1 22 ऑगस्ट पर्यंत चालेल। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये जागा मिळेल असे विद्यार्थी 28 ऑगस्ट 2026 पर्यंत मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकतात व ॲडमिशनची जी काही लास्ट डेट आहे व्हेरिफिकेशनची ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 29 ऑगस्ट 2026 आहे। हा तर झाला कॅप राऊंड 1 चा शेड्यूल। त्यानंतर जर आपण कॅप राऊंड 2 चा विचार केला, कॅप राऊंड 2 ची जी प्रोसेस आहे ती 31 ऑगस्ट पासून सुरू होईल व 8 सप्टेंबर पर्यंत चालेल व ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये जागा मिळेल असे विद्यार्थी 14 सप्टेंबर पर्यंत मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। त्यापुढे जर आपण कॅप राऊंड 3 चा विचार केला तर कॅप राऊंड 3 ची प्रोसेस जी आहे ती 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या दरम्यान होईल व ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत जाऊन जेही त्यांना कॉलेज मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रातील कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 चे वेळापत्रक आहे। यामध्ये भविष्यामध्ये थोडेफार बदल होतील, परंतु ह्या ज्या काही तारखा आपण पाहिलेल्या आहेत याच रेंजमध्ये तुमचे राऊंड पार पडतील, फारसा काही बदल होणार नाही। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंड व लास्ट डेट जी काही काउन्सिलिंगची आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या वर्षीची प्रवेश प्रक्रिया 10 ऑक्टोबर पर्यंत चालेल। ही आहे MBBS व BDS साठी। जे काही BMS, BHMS व फिजिओथेरपीचे राऊंड आहेत ते नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत देखील चालू शकतात। त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी संयम ठेवा। तसेच आज दिवसभर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे पेड काउन्सिलिंग कशा प्रकारे जॉईन करावी या संदर्भात कॉल आले होते। तर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या की ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। पेड काउन्सिलिंगची जी आपली फीस आहे ती 6,000 रुपये आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फार कमी काउन्सिलर आहेत की फीस ओपनली सांगतात। ऑनलाईन तुम्हाला एक फी सांगायची आणि नंतर तुमच्याकडून दुसरीच फी घ्यायची असं अनेक जण करतात, परंतु आपण सुरुवातीपासूनच जी काही आपली फीस आहे ती फीस विद्यार्थ्यांना स्पष्टपणे व्हिडिओ मार्फत सांगत आहोत। ही जी काही आपली फीस आहे ती स्टेट कोटासाठी आहे। यामध्ये MBBS, BDS, BMS व BHMS या कोर्सेसचा सहभाग आहे। या फीसमध्ये तुम्हाला स्टेट कोटाची संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस करून मिळते। यामध्ये बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला अचूक रजिस्ट्रेशन, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल सविस्तर माहिती, कॅप राऊंडची प्रोसेस कशा प्रकारे होते याबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन, जे काही डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे त्यामध्ये मदत केली जाते। तुमच्या मार्क, ऑल इंडिया रँक व आता जो काही येणारा SML आहे त्यानुसार कोर्स सिलेक्शन आणि कॉलेज सिलेक्शनमध्ये देखील विद्यार्थी आणि पालकांना वैयक्तिक मदत केली जाते। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या बजेट अकॉर्डिंग कॉलेजेसची एक लिस्ट दिली जाते, ज्या ठिकाणी 0 ट्युशन फी आहे। मुलींना मोफत शिक्षण योजनेचा ज्या कॉलेजेसमध्ये लाभ दिला जातो अशा कॉलेजेसची यादी ज्या विद्यार्थी आणि पालकांचं बजेट कमी आहे त्यांना दिली जाते। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे दरवर्षी
1.5 ते 2 लाख रुपये वाचतात. तर मागील वर्षी देखील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सेवांचा लाभ घेतलेला आहे. जर तुम्हाला या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करायची असेल तर आजच बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नावनोंदणी करा आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा.